12वीच्या रिझल्टने निराश झालायस, कोणासोबत बोलायची इच्छा नाहीये, फोन देखील सायलेंट करून ठेवलायस. बाकीचे मित्र निकाल सेलिब्रेट करतात, पण आई बाबा नातेवाईकांनी फोन करून करून भंडावून सोडले. तुझ्याही मनात गिल्ट वाटतंय? थांब थोडं, निराश वाटू देऊ नकोस. एकदा नापास झालास म्हणून सगळं काही संपलेलं नाही. आयुष्यात अनेकांच्या वाट्याला अपयश आलं होतं, पण ते कोलमडून पडले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न चालू ठेवला, पुन्हा पुन्हा कोसळले, पण एक दिवस त्यांनी जग जिंकलं. अमिताभ बच्चन यांचा आवाज पहिल्यांदा रिजेक्ट झाला होता, पण त्याच आवाजाच्या जोरावर त्यानं बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य केलं. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात देखील असंच अपयश आलं होतं, पण त्याने क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं. कारण त्याचं स्वप्न हे मोठं होतं, ते पूर्ण करण्याची हिंमत होती. ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स कॉलेजमधील ड्रॉपआउट स्टुडंट होते. जागतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन हे देखील शाळेत कमी हुशार होते. पण या सगळ्यांनी आपल्या क्षेत्रात एक नवीन पायवाट शोधून काढली, जगासाठी एक आदर्श उदाहरण सेट करून ठेवलं. आज तुम्ही नापास झालात, अपयश आलं, पण एका अपयशाने सगळं काही संपलेलं नाही. लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याचा विचार सोडून पुन्हा नव्याने प्रयत्न करायला सज्ज व्हा. पुन्हा परीक्षा द्या, यश खेचून आणा. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. हा वेळ नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी घालवा. कदाचित यातून देखील तुमचे यश करिअर घडू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असेल, पण उद्या तुमच्या आयुष्यात नवा यशाचा सूर्य उगवेल. तेव्हा नापास झालात हरकत नाही, चिल, पुन्हा नव्याने प्रयत्न करा.